सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज डोळ्यामध्ये अश्रू आहेत. अश्रू यासाठी आहेत, एका शेतकऱ्याचं, एका आदिवाशाचं आमच्या फॉर्म बाद केला गेला आणि घड्याळात वाजलेत 4:30 वाजता रात्रीचा हा अर्ज बाद केला गेला. एक यंत्रणा कशी काम करते बघा. ही यंत्रणा म्हणजे बाबासाहेबांचं संविधान हरलं. आज या प्रभागामध्ये ज्यांनी कोणी या निर्णयावर सही केली ना, त्यांना मी आजच सांगतो, तुम्ही त्याच्या फॉर्म बाद करण्यावर सही नाही केलेली आहे, तुम्ही त्याच्या विजयावर सही केलेली आहे. अख्खी यंत्रणा कामाला लावली. त्या आमच्या आदिवासी पोराने अख्खी यंत्रणा कामाला लावली. त्या पोरासाठी आज एवढी माणसं इथे जमली. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. सकाळच्या 4:15 वाजता अर्ज बाद केला जातो. हे आपलं भारताचं संविधान आहे. सांगा, महाराष्ट्रभरातल्या आदिवासी समाजाला मी सांगतो, ह्या ठाण्यातल्या एका आदिवासी पोरावर अन्याय झाला, त्याचा अर्ज बाद केला का? अरे लढूयात, जिंकूयात. अरे करता करविता तो भगवंत आहे. त्या भगवंताच्या हातात गोष्टी आहेत. तो भगवंत ठरवेल कर्माचा हिशोब काय द्यायचा ते. पण ही जी कर्म आहेत ना, सत्तेपुढे शहाणपण नाही. आमचे खिशे, मी वारंवार म्हणतो ना, आमचे खिशे रिते आहेत, आमचे खिशे रिकामे आहेत. हेच आमच्या खिशांनी नाही ना काही. आमच्या खिशात जर काही असतं ना, तर हे आमचे असे अर्ज बाद नसते झाले. आज ठाण्यामध्ये शिवसेनेच्या, विशेषतः ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या अर्जांवर ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, अगदी सही नाही, हे नाही, ते नाही, आणि अशा प्रकारे भविष्यात इलेक्शन लढल्या जातील. आपण म्हणतो ना, शिवसेनेचे उमेदवार कसे पडतात. शिवसैनिकांना तुमच्या सर्वांसमोर हे उदाहरण आहे. जाऊ द्या, महाराष्ट्रभर आम्ही गेल्या 12 तासांपासून इथे बसलोय, अधिकाऱ्यांची गंमत बघतोय. अरे छन छन की सुनो छनकार, ये दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है. जय महाराष्ट्र लोकशाहीला आणि जय महाराष्ट्र या काय म्हणावं या व्यवस्थेला. जय महाराष्ट्र. तुम्ही हारलेले नाहीयेत. तिच्या हाताने तुम्हाला तिने जिंकल्याचं सबूत दिलेलं आहे. एवढे असले अधिकारी रात्रीच्या 4:15 वाजता अधिकारी अर्ज बाद करतात. रात्रीच्या 4:15 वाजता. ताई, एकच सांगतो तुम्हाला, सगळ्यांना एक सांगतो, ह्या जाबर बरोबर रडायचं नाही. तुमच्या डोळ्यातलं पाणी निघालंय ना, यांना रडवल्याशिवाय सोडायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. एक मत नाही घेता, एक मत या लोकांनी खोटं काम केलं. हे बाळा, रडू नको. यांना आपण सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत रडवलंय. हे सालं खोटं लपवण्यासाठी ह्यांची पुस्तकं उडून बसली. कळलं का? रडू नको. 4:15 याचा अर्ज बाद केला. 4:15 आमच्या घरात त्यांना नेलं पाहिजे. त्यांना कोकणी पाड्यामध्ये चपला हक्काचा माणूस म्हणून आम्ही एवढं लढत होतो त्याच्यासाठी. त्या लोकांना शरम नाही, बँकेत नुसतं पैसे खायचे त्यांचा काय बस. या लोकांनी ह्याचे पेपर लपवले. याचं उदाहरण आपण सगळ्यांनी बघितलं. आणि याचं ह्यांचं खोटं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, जर का या गोष्टीचं जर का आपल्या जाबरवरती आणि त्या पोरीवरती जर का डोळ्यातनं अश्रू काढलेत ना तुमच्या सगळ्यांच्या, या लोकांना ह्यांच्या डोळ्यातनं अश्रू काढू. तुमच्या कोकणी पाड्यावर एक मत जाता का म्हणेल, तुम्ही लक्षात ठेवा. एक मत. आणि जेवढा आदिवासी, माझा आदिवासी आज बाहेर काढला. तुमच्या आदिवासी आपले जे आहेत काही पण असू दे,
रस्ते गटारी नाही झाले तरी चालणार, पण गावात आम्ही असेच राहू. मातीमध्ये बस. राहायला काय नको पाहिजे. जर का महिला ठरवतात ना तर पुरुषांनी पण तसंच ठरवावं. आपल्या पोरावरती अन्याय झालाय, चुकीचं काम झालंय, खोटं काम झालंय. सकाळच्या 4:15 वाजता तुझं अर्ज बाद केला जातो. विचार कर. ही आपली जीभ आहे, आपली जीभ आहे. पुन्हा पाहुणे पुन्हा तिला- हलवलं, नाही, हलवलं. पाहुणे तिला आपल्याला बोलतात मिस्टेक झाले. आमची चूक मिस्टेक झाली झाली म्हणतात. त्याच्यामध्ये. नाही करतो आम्ही परत थोड्या वेळाने हे करतात, बाहेर पाठवतात, पेपर लपून काढतात तुम्हाला दुसऱ्या रूम मधून. तुमचा अर्ज घ्यायचाच नव्हता. हे आता मग ते पहिल्यावर सांगायचं ना, अर्ज नाही घ्यायला पहिल्यावर एवढा वेळ कशाला लावायचा. हा दुसरा दिवस झाला आता त्यांना. अरे लाज वाटते का? लाज वाटायला पाहिजे त्या लोकांना. एवढे हे करतात. हा थोडी पण जाणीव नाही ठेवली का माणसाची त्यांनी. खात नव्हती काय तिला मी सांगितलं तू खा. सँडविच आणलं ती अशी ती खात नव्हती. बोलो खात होती तू कशाला हे कर, काय नको. ती मला धीर देते, मी तिला धीर देते. जाऊ दे बोल सोड, काय आज नाही अख्खी यंत्रणा हलवलीस तू पण. आज अख्खी यंत्रणा हलवलीस. सर्वसामान्य माणसाला त्यांनी वेठीस धरलं हो, अख्खी यंत्रणा हलवली. वेठीस धरून हा, ठेवलं. आज तुझ्यासाठी एवढी लोक रडली आहेत ना, याच्यात तुझं विजय आहे. एवढे सगळे रडलेत तुझ्यासाठी आज. हा, एका कागदावर बाद केला म्हणजे तू बाद नाही झाला बाबा, तू जिंकलास. तू मंत्रालय हलवलीस बाबा, मंत्रालय हलवलीस तू. भीती आहे ना. हा, असं मंत्रालय आम्ही हलवलीस. गप बसणारच नाही. काय ना काय करणारच त्यांचं. गप नाही गावात- बसणार आम्ही. गावात असं त्यांनी हे केलंय ना, गावात- गरिबाला बघ, गावात कसे दाखवा. सगळतात ना, असे मोठे माणसं खूपच पैसे खाऊन देतात ना. किती पैसे खातात ना, खाऊन द्या. पण तो पुरणार आहे ना त्यांना, पैसा नाही पुरणार त्यांना. हरामीचा पैसा एकही कधी. मत जाता का म्हणे. लक्षात ठेवा. आम्ही तर या नाही दिलं पोरावरती त्यांना. अन्याय झालाय. तुमच्या सगळ्यांमध्ये ठरवून घ्या की एकही मत बाहेर देणार नाही तुम्ही, कोणालाच देणार नाही. कळलं तुम्हाला? आम्ही आपल्या पहिलं पोरावरती ना- अन्याय हा, झालाय, त्या ते तर पोरीवर आहे. अन्याय झालाय. कळलं ना? हे खोटं काम या लोकांनी केलंय, भोगावं ह्या पोरांना आणि पोरींना लागतंय. ठीक आहे. एक अर्ज बाद करण्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे आज नव्हते 4 तास नाही मी सांगतो, एक अर्ज बाद करण्यासाठी 5 मोठी पुस्तकं खोलली, जाड पुस्तकं खोलली, पानं वाचली गेली. कुठल्या पानातला नियम काढू आणि जे नियम काढलेत ना ते वकील साहेब आपल्यासोबत उभे आहेत, कायद्यात बसत नाही. पण काय ना, आदिवासीला अरे आदिवासीला नेमच न्याय, हा असा न्याय आदिवासींना, नाही कास्टमध्ये नाही, त्यांना न्याय देतात ते लोक, त्यांचं खातात. हा आदिवासींना असा न्याय देत असेल ना, संपली लोकशाही, संपली या देशातली. या ठाण्यातली लोकशाही संपली. ठाण्यातली काय देशात राहिली नाही. लढायची इतर लोकांचे होते, आदिवासीचे होत नाही कधी. तुमचा अर्ज मी सांगतो तुम्हाला, हा कधी पासच होणार नव्हता. मी सांगतो आता हा अर्ज कधी पासच होणार नव्हता. काय माहिती, शेवटी ठीक आहे, भगवंताच्या हातात आहे. भगवंत पाहतो, सगळं देव पाहतो. त्यांना माहिती आहे आज एवढं किती 8 वर्ष झाले तिथे कोणी नगरसेवक आहे, कोणी काम नाही करत. त्यांना माहिती आहे मी काम करणारा त्यांच्यासाठी अहोरात्र धावतोय, म्हणून आज ही लोक येतात माझ्यासाठी, येतात ती माझ्यासाठी. दोन्ही प्रभागात, 4 मध्ये पण आणि 5 मध्ये पण. त्या ठिकाणी फक्त हाच होता. आम्हाला माहिती आहे दादा, आम्हाला काय सांगायची गरज नाही. आज विचार करा, आज जिल्हा प्रमुख इथे उभे आहेत, दिघे साहेब उभे आहेत, आम्ही उभे आहेत. मागे लाईट नव्हती, आम्ही पाणी लाईन नव्हते, ते काय बोलतात आमच्याकडे निधी नाही. आता काय निवडणूक आली तर ते जेडी डेव्हिड लाईटीचे खंबे लावले, 3-4 लावून ठेवले. आता सोडा, मी काय म्हणतो, निधी आले त्यांच्याकडे. जाऊ द्या तो विषय जाऊ द्या. लोक आहे तिकडे लाईटचे खांबे लावायला गेलाय.